माझं नाव आकांक्षा शिंदे आहे. मी किशलय ग्रीन्सला रिप्रेझेंट करते, वेअर वी ग्रो वेलनेस नॅचरली. माझं शिक्षण एम-एस-सी मायक्रोबायोलॉजी झालेलं आहे. जिथे लास्ट सेमिस्टरच्या प्रोजेक्टमध्ये आय केम अक्रॉस सम लाईफस्टाईलमध्ये चेंज आणणारे जे नॅचरल प्रोडक्ट्स आहेत त्यांच्या. माझा प्रोजेक्ट होता मोरिंगा पावडरवरती, मोरिंगा पावडरचे कुकीज कसे बनवतो याच्यावरती. पण त्याच्यानंतर जे रिसर्च जेव्हा मी मोरिंगावरती करत होती, त्या टाईमला माझ्या लक्षात आलं की मायक्रोग्रीन्स हा एक प्रकार आहे. आता मायक्रोग्रीन्स जे आहेत ते मोरिंगा आणि मायक्रोग्रीन्सचं कंपॅरिझन नाही करता येत. पण मायक्रोग्रीन्स तुम्ही जे मॅच्युअर्ड झालेल्या भाज्या खाता, त्यांचंच एक टायनी व्हर्जन आहे, जे स्प्राउटिंग नंतरचा जो दुसरा स्टेज असतो, त्या लेव्हलपर्यंत त्यांना एका कंट्रोल्ड एन्व्हायर्नमेंटमध्ये ग्रो. माझं पोस्ट ग्रॅज्युएशन मागच्या मेमध्ये झालं होतं. पहिलं माझं बॅकग्राऊंड मी Amazonमध्ये काम करत होती ॲज अ सीनियर एक्झिक्युटिव्ह. तिथून जे आय-टी आणि माझ्या फील्डचा जो कनेक्शन गॅप, तो फील होत होता. मग तिथून मी निघाल्यावरती जेव्हा मार्केटमध्ये आले आणि किंवा माझा जो लाईफस्टाईल होता, जेव्हा मी Amazonमध्ये काम करत होते, तेव्हा असं झालं होतं की माझं वर्क फ्रॉम होम होतं आणि मी एक टाईमचं जेवणसुद्धा मिस करायची, वर्क फ्रॉम होम असून सुद्धा. आणि इतक्या बिझी शेड्यूलमध्ये मला हमेशा असं पाहिजे होतं की काहीतरी मी फटाकसे खाल्लं आणि काहीतरी जास्त हेल्दी खाल्लं असं. मग त्या एमनी जी माझी रिसर्च होती एम-एस-सीच्या टाईमची, ती कामाला आली. मग परत मला मायक्रोग्रीन्समध्ये इंट्रोडक्शन झालं. मी स्वतःसाठी काही ग्रो केल्या. मी काही दिवस स्वतःसाठी खाल्लं आणि बघितलं की खरंच दिवसभर एनर्जाइज किंवा फ्रेश राहू शकतो आपण एक छोटासा चेंज करून. आणि मग त्याला आजच्या ट्रेंडिंग वेमध्ये जेव्हा मार्केट रिसर्च केली, तर तेव्हा कळालं की मायक्रोग्रीन्स हा आजचा ट्रेंडिंग बिझनेस आहे. मार्केटमध्ये पण त्याची जी व्हॅल्यू आहे, ती खूप जास्त बूमिंग आहे आणि कोविडनंतर जसा लोकांना कळालं आहे की हेल्थ हा एक फक्त हॉस्पिटलमध्ये गेल्यावर ते व्हिजिट केल्यानंतर जो पार्ट आहे की डॉक्टर म्हटल्यावरती की हां, तुम्ही काहीतरी स्वस्थ राहावं आणि काहीतरी हेल्दी खा, अशातला पार्ट नाही आहे. हा आपला रेग्युलर रूटीनचा पार्ट आहे. हे कोविडनंतर लोकांना कळालं आणि तिथून जे मायक्रोग्रीन्सचा जो बिझनेस आहे त्याला जगभरात मायक्रोग्रीन्सचं जे स्टार्टअप आहे, मायक्रोग्रीन्स लोकांना कळालं 90sच्या डेकेडमध्ये. तिथून काही लोकांना माहिती होतं, जे सायंटिफिक बॅकग्राऊंड आहे त्यांना माहिती होतं. पण मागच्या एका डेकेडमध्ये US सारख्या कंट्रीज आहेत, कॅनडासारख्या जे फॉरेन कंट्रीज आहेत, रशियन कंट्रीज आहेत, ते त्यांच्या डेली लाईफमध्ये यूज करतात किंवा मग त्यांचे जे कॅफेज आहेत, रेस्टॉरंट्स आहेत. आपण इंडियामध्ये पण जर बघितलं, तर कॅफेज, रेस्टॉरंट्समध्ये त्यांचे गार्निशिंगसाठी किंवा तुम्ही जाता कोणी हॉटेलमध्ये, ते सुंदरशी प्लेटिंग करून देतात. मग त्या प्लेटिंगमध्ये जे वरती टाकलेली असते, ती सहज कोथिंबीर नसते, तर ते मायक्रोग्रीन्स असतात. जे बीज असतं, दॅट इज अ सोर्स ऑफ एनर्जी, ज्याच्यामधनं लाईफ क्रिएट होते. मग त्या बीज नंतरची जी एनर्जी स्टोर्ड आहे ती सस्टेन्ड राहते त्याच्या मायक्रोग्रीन लेवलपर्यंतच, म्हणजे त्याचे पहिले 2 पालवं पानं फुटेपर्यंत. मग तिथून जेव्हा तो प्लांट आहे तो वाढत जातो, ती जी एनर्जी आहे ती त्याच्या ग्रोथसाठी युटिलाइज होते आणि ती डिस्ट्रीब्यूट होत जाते. एनर्जी म्हणजे मी इथे रेफर करते न्यूट्रिएंट कंटेंटला. ती जेव्हा तो प्लांट ग्रोथ फेजमध्ये असतो, ते एनर्जी पूर्ण त्याचे जे न्यूट्रिएंट व्हॅल्यूज आहेत ते सगळीकडे त्याच्या रूट्समध्ये, त्याच्या स्टेमच्या डेव्हलपमेंटसाठी, त्याच्या लीव्सच्या डेव्हलपमेंटसाठी, सगळीकडे त्या प्लांटच्या स्वतःच्या इम्युनिटीसाठी सगळीकडे ते डिस्ट्रीब्यूट होतात. मग जेव्हा आपण मॅच्युअर्ड लीफी व्हेजिटेबल म्हणा, कोणतेही व्हेजिटेबल जेव्हा आपण तो मॅच्युअर्ड झालेल्या स्टेजवरती खातो, त्या टाईमला त्यांचं जे न्यूट्रिएंट कंटेंट आहे तो बऱ्याच प्रमाणात कमी होऊन जातो. मग तुम्ही जास्त जरी भाजी खाल्ली तरीही तुम्हाला जो व्हॅल्यू ॲडेड न्यूट्रिएंट कंटेंट तुम्हाला तुमच्या बॉडीला एक्सपेक्टेड आहे, तो भेटत नाही. मग आणि त्यातल्या त्यात मग नेक्स्ट जो फॅक्टर येतो तो आहे केमिकल्सचा, फर्टिलायझर्सचा, जे त्याच्यावरती वरतून ॲड केले जाऊ शकतात त्याचा. पण मायक्रोग्रीन स्टेजपर्यंत जो प्लांट आहे तो सेल्फ सस्टेनेबल असतो. त्याला कोणत्याही केमिकल, पेस्टिसाइडची, फर्टिलायझरची गरज नसते.
आणि इथपर्यंत प्लांट आपलं पूर्ण न्यूट्रिएंट कंटेंट स्टोअर करत असल्यामुळे ते तुम्हाला 100% भेटतं. म्हणजे जर कंपॅरिझन केलं तर मॅच्युअर्ड प्लांट्सपेक्षा तुम्हाला मायक्रोग्रीन्समध्ये 4 टू 40 टाइम्स न्यूट्रिएंट कंटेंट जास्त भेटतं. नाही. जसं संस्कृतमध्ये म्हणतात, संस्कृतमध्ये एक फेज आहे, हां, "अति सर्वत्र वर्जत" असं म्हणतात. तसं जर एखाद्या गोष्टीचं जी चांगली आहे म्हणून त्याचं तुम्ही अति प्रमाणात ग्रहण नाही करू शकत, कन्झम्पशन नाही करू शकत. त्याचे आपल्या बॉडीला काही लिमिटेशन्स असतात. आपली बॉडी एखादा प्रकार खूप जास्त हेल्दी आहे म्हणून त्याला डायरेक्टली एक्सेप्ट नाही करत. जर तुम्ही तोच प्रकार त्याचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे, जेव्हा मी म्हणते की त्याच्यात कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे न्यूट्रिएंट्सचं, मग तेच तुम्ही जर एकदम जास्त दिलत, तुम्ही व्हिटॅमिन्स किंवा मिनरल्सचे जे सप्लिमेंट्सही खात असाल, तर त्याचे एक लिमिटेशन्स असतं, जे तुम्ही कन्झ्युम करता पर डे. तसंच मायक्रोग्रीन्सचं पण आहे. त्याच्यामध्ये कॉन्सन्ट्रेशन न्यूट्रिएंटचं जास्त असल्यामुळे त्यांची एक व्हॅल्यू आहे, की दिवसाचं तुम्ही 30 ते 50 ग्रॅम कन्झ्युम करा हेल्दीसाठी. जास्त खाण्यात आपली बॉडी त्याच्या अगेन्स्ट इम्युनिटी किंवा डिफेन्सिव्ह मेकॅनिझम तयार करते. माझा जो घरचा प्लांट आहे तो बेसिकली 1100 स्क्वेअर फीटचा एक रूम आहे. त्याच्यामध्ये आपण ग्रो केलेला आहे आणि त्यात 110 सॉरी 1100 नाही, 110 स्क्वेअर फीटचा एक रूम आहे. त्याच्यात ग्रो केलाय आणि दिवसाचं जवळ-जवळ 3 ते 3.5 किलो आपण डेली प्रोडक्शन काढू शकतो. माझ्याकडे ब्रॉकली आहे, अल्फाल्फा आहे, मेथी, डिल, शेपू म्हणतो त्याला, पालक, बीटरूट, स्पिनॅच आणि पालक डबल झाला. बरे अजून ॲमरॅन्थस, रेड ॲमरॅन्थस, ब्रॉकली असे 20 व्हेरियंट्स आहेत. घरामध्ये तुम्ही मोहरी म्हणा, मस्टर्ड आणि पालक, बीटरूट, कुकुंबर आपण जे खातो, काकडी त्याचे म्हणा, शेपू, ह्या सगळ्या गोष्टींचे तुम्ही मायक्रोग्रीन्स ग्रो करू शकता. कोथिंबीर, कोरिएंडर, त्यात पण कोथिंबीर पण येतं. आम्ही आता सबस्क्रिप्शन बेस्ड रन करतो. पण त्यांना व्हेरियंट्स दिले जातात. एका पॅकमध्ये 3 ते 4 व्हरायटीजचे आपण व्हेरियंट्स ठेवलेले आहेत. मग 2 वेमध्ये मी त्यांना रन करते. तुम्हाला ॲज अ लाईफस्टाईलमध्ये तुम्हाला इन्क्लूड करायचं आहे काहीतरी हेल्दी म्हणून तुम्ही तुमच्या चॉईस अकॉर्डिंग तुम्ही ऑर्डर करू शकता किंवा तुम्ही सिलेक्ट करू शकता पॅकेज. किंवा मग जर तुम्ही एखाद्या डिसीज रिलेटेड किंवा काही स्पेसिफिक रिक्वायरमेंट असतील, की जसं की डायबेटिक पेशंट्स आहेत तुमच्याकडे किंवा मग तुम्ही पोस्ट ट्रीटमेंट हिलिंग करतायत किंवा तुमची आता सध्या काही सर्जरी झाली आहे किंवा कोणती ट्रीटमेंट चालू होती, तर त्यांच्या हिलिंगसाठी आपण सर्जरी म्हणा, मेडिकेशनच्या अंडर होते तुम्ही, त्याच्या हिलिंगसाठी पण बॉडीला वेळ लागतो. मग त्यांच्यासाठी काही पॅकेजेस आहेत, लेडीजसाठी काही पॅकेजेस आहेत, वेट मॅनेजमेंटसाठी, हेअर स्किनसाठी, किड्ससाठी असे काही वेगवेगळे पॅकेजेस आपण डिझाईन केलेत. त्यात स्पेसिफिक व्हरायटीज येतात आणि त्यासोबत आपण कस्टमरला काही डाईट फॉलो करायला सांगतो. त्यांचे कन्झम्पशनचे आयडियाज वगैरे देतो, रेसिपी स्टाईल्स वगैरे देतो. त्याच्यात आपण त्यांना 3 महिने, 6 महिन्याच्या अशा सबस्क्रिप्शन मॉडेल्सवरती काम करतो. अनुभवातनं सर की लोकांना काहीतरी हेल्दी कोविड नंतर जसं समजलंय की लोकांना माहिती असतं की काहीतरी हेल्दी खावं. पण त्याला लगेच इतका व्हेरियंट एक्सेप्ट करणं हे खूप कठीण असतं. कारण की जेव्हा मी माझं पर्सनल असा टार्गेट आहे की मी रेग्युलर पीपलकडे पोहोचावं असं माझं टार्गेट आहे की घराघरात मायक्रोग्रीन्स असावेत. पण जेव्हा त्यांना कन्व्हिन्स करायची गोष्ट येते, त्यांना सहसा माहिती नसतं की मायक्रोग्रीन्सचं हेल्थ बेनिफिट्स काय आहेत. बिझनेस मॉडेल म्हणून माहिती असू शकतं कारण की Instagramवरती, Googleवरती आजकाल प्रत्येकाच्या हातात फोन आहे. बिझनेस मॉडेल म्हणून माहिती जरी असेल तरी त्याचा हेल्थमध्ये काय फॅक्टर आहे, हे ॲज अ मायक्रोबायोलॉजिस्ट मी त्यांना जेवढं चांगलं समजू शकते, ते तेवढं Instagramच्या एका रीलमध्ये त्यांना एक्सप्लेन नाही करता येत. मग ते जे आहे, तो एक फॅक्टर आहे त्यांचा जो एज्युकेशन गॅप आपण म्हणतो, जो हमेशाच आपल्या सोसायटीमध्ये राहिलेला आहे. आणि त्या एज्युकेशनमध्ये त्यांना सांगावं लागतं, की तुमचं कन्झम्पशन कसं असलं पाहिजे. त्यात पहिलं तर मला त्यांना सांगावं लागतं, की त्याला कसं खायचं. मग त्याच्यासाठी त्याच्या एज्युकेशनसाठी मी लेडीजसाठी काही वर्कशॉप्स वगैरे
प्लॅन करायचं ठरवलं, जिथे मी त्यांना सांगणार की तुम्ही लेडीज म्हणजे घरच्या हाऊसवाईफ ज्या आहेत, इंडियन हाऊसवाईफ, त्या त्यांना त्यांच्या मुलांसाठी, स्वतःसाठी त्या कसं खाऊ शकतात, कसं कन्झ्युम करू शकतात. तर हा एक होता की मी आधी अ, असं समजून घेत होते की प्रत्येकजण खाऊ शकेल त्याला. म्हणजे प्रत्येकाला खाणं भाजीच तर आहे, खाणं किती अवघड आहे. पण आता असं झालंय की त्यांना सांगावं लागतं की तुम्ही तुम्ही कोथिंबीरसारखं यूज करू शकता. तरीही ते विचारतात की त्याची कशी भाजी बनवायची, कसं हे करायचं. तर हा एक एक्सपिरियन्स आहे की ते एज्युकेशन खूप महत्त्वाचं आहे. फ्युचर प्लॅन्स तर आपण मायक्रो ग्रीन्सचे ड्राय पावडर्स तयार करू शकतो. ड्राय पावडर्स परत त्याचे एक्स्ट्रॅक्ट्स कॉस्मेटिक इंडस्ट्रीजमध्ये त्यांचे एक्स्ट्रॅक्ट सिरम्स वगैरे बनवण्यासाठी यूज करू शकतात. आणि कॅप्सूल्स असं जसं तुम्ही व्हिटॅमिन्स आणि मिनरल्सचे जे कॅप्सूल्स खाता, त्याच्या अकॉर्डिंग आपण मायक्रो ग्रीन्सचेही कॅप्सूल्स आपण बनवू शकतो. चटणीज, कॅफेज, रेस्टॉरंटसाठी काही लाईट कारण की मायक्रो ग्रीन्सला खूप शार्प फ्लेवर असतो. खूप छान असा फ्रेशचा फ्लेवर असतो. मग त्यांच्या आपण काही चटणी, सॉसेस बनवून पण मार्केटमध्ये आणू शकतो. आता सध्या आम्ही प्रीमियम क्लायंट्स जसं की हे कॉर्पोरेट ऑफिसवाले लोकं आहेत किंवा मग जे हाय प्रोफेशनल जे आहेत त्यांचं लाईफस्टाईल खूप जास्त बिझी आहे. एंटरप्रेन्योर्स वगैरे आणि सोसायटीमध्ये वेगवेगळ्या सोसायटीजमध्ये जाऊन आपण देतोय. परत रेस्टॉरंट्स, कॅफेज बरेचसे रेस्टॉरंट्स, कॅफेजमध्ये आपलं टाय अप केलेले आहेत, ज्यांना डेली बेसिसवरती मायक्रोग्रीन्स लागतात. 5 स्टार्स हॉटेलमध्ये त्यांची रिक्वायरमेंट खूप जास्त असते. सयाजी जे ग्रुप आहे एनराईज तिथे असे 2-3 ठिकाणी आपण अजून आणि अजून टाय चालू आहे. इथून पुढं जे हेल्थ सेक्टरची जी डिमांड आहे, कोविड नंतर जे लोकांना कळायला लागलंय की हेल्थ हा एक फक्त पुस्तकातला भाग नाही आहे किंवा मेडिसिनचा भाग नाही आहे, ते आपल्या रेग्युलर रुटीनचा भाग आहे. तर तिथून जो माझ्या बिझनेसला किंवा नॉर्मल हेल्थ सेक्टरला जो वाढ भेटणार आहे फ्युचरमध्ये ती खूप जास्त असेल. आपलं रुटीन जसं झालेलं आहे की बिझी लाईफस्टाईल, स्ट्रेस, स्क्रीन टाईम याच्यामुळे जी लाईफस्टाईल बॅलन्स आहे, त्याची माणसांना खूप जास्त गरज असते. मी ॲज बीइंग अन आय-टी कॉर्पोरेट फॉर सम टाईम माझंही जे लाईफस्टाईल बॅलन्स किंवा हेल्थ रिलेटेड जे बॅलन्स होतं, ते खूप कमी झालं होतं. तसंच लोकांचीही आहे कारण की आजकाल आय-टी प्रोफेशन्स खूप वाढायला लागले आहेत किंवा मग नॉर्मलीही एखादा व्यक्ती जो 9 to 6 जॉब करतो, त्याचा जो प्रोफेशन आहे, तो खूप बिझी असल्यामुळे हेल्थचा जो फॅक्टर आहे, तो इथून पुढं सगळ्यांसाठी खूप जास्त महत्त्वाचा असणार आहे आणि हेल्थ आजकाल जसं लोकांना कळाली आहे, की केवढी इम्पॉर्टंट आहे. तर याची डिमांड घरोघरी पोहोचवू शकतो आपण, हे माझं फ्युचर प्लॅन्स असतात. याचा टर्नओव्हर जर बघितला तर आपण महिन्याचे 2 ते 3 लाखापर्यंत आपण त्याचा टर्नओव्हर काढू शकतो आरामात. आणि जर मी स्टार्ट केलंय, मी जे काही चॅलेंजेस वगैरे फेस केले त्याच्या अकॉर्डिंग थोडासा टाईम लागेल कारण की सुरुवात फेज अशी आहे की लोकांना माहिती असलं पाहिजे. अ, तेवढे अजून प्रोव्हायडर्स नाही आहेत, तेवढे अजून ग्रोवर्स नाही आहेत. तर जर प्रत्येक घरोघरी जर लेडीज स्वतःसाठीच ग्रो करत असतील कारण की हाऊसवाईफ्सच्या असतात, की आम्ही भाजी स्वतः ग्रो करू शकतो. तर तशाच प्रकारे जर त्या मायक्रो ग्रीन्स ग्रो करत असतील, तर मग ते घरोघरी मायक्रोग्रीन्स पोहोचू शकतात. आपलं ब्रँड घरोघरी पोहोचू शकतो. तर त्या हिशोबाने माझा एक प्लॅन आहे, की आपण ट्रेनिंग्स द्यावे लोकांना, की ते घरी स्वतःसाठी कसे ग्रो करू शकतात किंवा मग स्वतःच्या लाईफस्टाईलमध्ये जो मायक्रोग्रीन्सचं जे डेली युटिलायझेशन आहे, ते कसं वाढवू शकतात, असं. माझा जो सेटअप
साधारणतः एक जर तुमच्याकडे रूम असेल, 100 स्क्वेअर फीटची जरी तुमच्याकडे रूम असेल आणि त्यात तुम्ही चांगलं दिवसाचं 2 ते 3 किलो प्रोडक्शन सारखा सेटअप उभं करू शकता आणि त्याला साधारणतः खर्च 3.5 लाखापर्यंत 3.5-4 लाखापर्यंत खर्च येतो. विथ एअर कंडिशनिंग, पूर्ण रूम टेम्परेचर मॅनेजिंग सगळं पूर्ण 4 लाखापर्यंत जास्तीत जास्त खर्च येतो. आणि जर तुमचं वातावरण छान असेल किंवा तुमच्याकडे खुली जागा असेल विदाऊट म्हणजे ओपन एरिया जिथे सनलाईट तुम्हाला डायरेक्टली भेटत असेल, तर तिथे तुमचा खर्च अजून रिड्यूस होऊन जातो. म्हणजे आपण जे क्लोज्ड रूममध्ये जे आपण ग्रो लाईट्स वापरतो ते न वापरता तुम्ही थोडासा खर्च कमी करून डायरेक्ट नॅचरल सनलाईट देऊ शकता त्यांना. तर तिथे तो खर्च अजून इतका कमी होतो. ते जवळ-जवळ 2 लाखापर्यंत ते तुमचं हे होऊन जातं, सेटअप होऊन जातं. ते मला डायरेक्टली किशले ग्रीन्सच्या आपल्या ह्याच्यावरती कॉन्टॅक्ट करू शकतात. माझ्या WhatsAppला डायरेक्टली DM करू शकतात. Instagram आहे किशले ग्रीन्स म्हणून. Instagram अकाउंटवरती ते फॉलो करू शकतात. तिथे आपण रेग्युलर अपडेट्स देत राहतो. वेगवेगळ्या रेसिपीज, वेगवेगळ्या मायक्रोग्रीन्सची माहिती, त्याच्यामधलं न्यूट्रिएंट कंटेंट काय आहे, त्याची माहिती सगळी आपण त्याच्यावरती दिली जाते. हेल्थ रिलेटेड काही जे फॅक्ट्स आहेत, जे मायक्रोग्रीन्सला कंबाईन करून तुम्ही सॉर्ट करू शकता, ते त्याच्यावरती दिले जातात. मग तुम्ही Instagramवरती आम्हाला कनेक्ट करू शकता. हा व्यवसाय सर कोणीही करू शकतं. जो व्यवसाय करण्याचा इच्छित असेल, तो कोणीही करू शकतं. हाऊसवाईफ्स म्हणा किंवा कोणताही प्रोफेशनवाला व्यक्ती म्हणा, कोणीही करू शकतं. मी अप्रोच करते जास्तीत जास्त हाऊसवाईफ्सला, कारण की माझं असं म्हणणं आहे, की त्यांचं जे काम आहे ते खूप जास्त नेग्लिजिबल असतं. मग जर त्या घरी राहून जर मायक्रोग्रीन्स ग्रो आणि काही प्रोफेशनलची गरज नाही. तुम्ही साधे छोटे जे आईस्क्रीमचे डब्बे वगैरे आणतात, तिथून सुरुवात करा. वेगळं सेटअप करण्यापेक्षा तिथूनही तुम्ही सुरुवात करू शकता. स्वतः खाऊन बघा, स्वतःच्या लाईफमध्ये इंट्रोड्यूस करून बघा, मग पूर्ण सेटअप करा. तुम्हालाही कळेल की तुम्ही कुठपर्यंत तुमची एक्सटेंड घेऊन जाऊ शकता. खूप सोप्पा आहे. जास्त वेळ द्यायची पण गरज नाही लागत. सकाळचे 1-1.5 तास खूप आहे त्याच्या मेंटेनन्ससाठी आणि घरात राहण्यामुळे का त्या वेळ जास्त देऊ शकतात आणि लेडीजचं कसं असतं, की त्यांचा जो केअर आहे, केअर करण्याची जी पद्धत आहे, ती खूप जास्त असते आणि मायक्रोग्रीन्स बीइंग अ व्हेरी टायनी प्लांट माझं असं पर्सनल ओपिनियन आहे, की लेडीज खूप छान त्यांना हँडल करू शकतात. तर सगळे करू शकतात. मायक्रोग्रीन्स कोणीही करू शकतं. मायक्रोग्रीन्स आपण हायड्रोपोनिकली ग्रो करतो. ग्रोइंग मीडियम आपण कोकोपीट वापरतो. ट्रेजमध्ये त्यांना ग्रो केलं जातं. अ, आपण कोकोपीट पण स्टरलाइज्ड करून घेतो. स्टरलाइज्ड आणि लो ईसी कोकोपीट वापरतो. आणि त्याला पण स्टरलाइज जरी असेल तरी यूज करण्याआधीही त्याला परत स्टरलाइज केलं जातं. कारण की आपण कोकोपीटला मायक्रोग्रीन्सला फंगसचा जास्त भीती असते. त्याच्यामुळे त्याचं स्टरलायझेशन खूप चांगल्या प्रकारे केलं जातं आणि मायक्रोग्रीन्स जे आहेत ते मायक्रोग्रीन स्टेजपर्यंत सेल्फ सस्टेनेबल असतात. जसं मी म्हटलं, त्यांना कोणत्याही एक्सटर्नल ग्रोथ मीडियमची गरज नसते. हायड्रोपोनिकमध्ये ग्रोथ मीडियम पाण्यात टाकलं जातं, पण मायक्रोग्रीनसाठी आपण कोणताही ग्रोथ मीडियम वापरत नाही. त्याच्यामुळे जे मायक्रोग्रीन्स आहेत ते 100% केमिकल फ्री असतात. फक्त फिल्टर वॉटरवरती त्यांना आपण ग्रो करतो. साधारणतः 7 दिवस ते 15 दिवसात त्यांची ग्रोथ होऊन जाते. काही व्हरायटीज 7 दिवसात त्यांची फुल ग्रोथ होते. काही व्हरायटीज थोडासा टाईम घेतात. जर्मिनेशन रेट त्यांचा थोडासा स्लो असतात. मग ते 15 दिवसात त्यांचं ग्रो होते. रॅडिश म्हणा, मस्टर्ड म्हणा, अल्फा म्हणा, ते साधारणतः 7 दिवसामध्ये 7 ते 8 दिवसात त्यांची ग्रोथ होते. तसंच जे बेसिल किंवा मग काही एक्झॉटिक स्पीशीज आहेत, त्यांना जवळ-जवळ 15 दिवस लागतात पूर्णपणे ग्रो व्हायला.